बघा क्वेश्चन नंबर 16 पासून 30 पर्यंत जे आहेत ते हिस्ट्रीवर आहेत, एन्शियंट इंडिया आणि मिडल मॉडर्न इंडियावर. आता पहिला क्वेश्चन जो आहे की पुढील दिलेल्या चिनी प्रवासाचा योग्य कालानुक्रम लावा. क्वेश्चन नंबर 16 आहे. आता याच्यामध्ये आहे की हेनसंग आपण ऑलरेडी बघा सर्व टेस्टमध्ये याच्यावर आपण ऑलरेडी क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, पण हे जे आहे ते हे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, तर या नावाचा काही चायनीज कुठला प्रवासी नाही आहे. हेनसंग जो आपल्याला आहे तो माहिती आहे, तो हर्षवर्धनच्या काळामध्ये आलेला आहे. ठीक आहे, हर्षाच्या काळामध्ये आलेला आहे. तो 630 ते 645 या वेळेत तो आलेला आहे. फायन तर आपल्याला माहिती आहे की फायन हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हेनसंग हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. तर तो कधी आलेला होता? जेव्हा चंद्रगुप्त सेकंड, ठीक आहे, गुप्त राजा ज्याला आपण विक्रमादित्य म्हणतो, त्याच्या काळामध्ये फायन आलेला होता. इत्सिंग जो आहे तो इत्सिंग 671 ते 695 या दरम्यान तो आलेला होता. आता हेनसंग जो आहे तो हर्षवर्धनच्या काळातही होता. कुमार भास्कर वर्मा जो त्यावेळेस आसाममध्ये ज्याचं साम्राज्य होतं तिथेही तो व्हिजिटला गेलेला होता आणि तो नालंदा विद्यापीठामध्येही होता. ठीक आहे, नालंदा विद्यापीठातही त्याने 2 वर्ष अध्ययन केलेलं आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन जो आहे तो हे स्टेटमेंट जे आहे किंवा हा चायनीज प्रवासी नावच चुकलेलं आहे, त्यामुळे आपण हा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन 16 हा कॅन्सल केलेला आहे. क्वेश्चन 17 बघा, पुढील दिलेली यादी कशासंबंधी आहे? एक आहे विश्वामित्र, सेकंड वामदेव, मधुचंदा, दीर्घमा, अंगिरा, आत्री, भारद्वाज, कणव आणि वशिष्ठ. खाली ऑप्शन जे दिलेले ते ऑप्शन्स काय आहेत? पहिलं आहे ऋग्वेदातील मंडलचे रचनाकार, वैदिक काळातील राजांची नावे, काल्पनिक कथांमधील नायक, पंचतंत्रातील कथेमधील पात्रे. तर आता ही जी सर्वचे सर्व ही आहेत ही ऋषींची नावं आहेत. ही कुठल्या ऋषींची नावं आहेत की ज्या ऋषींनी ऋग्वेदातली जी 10 मंडलं आहेत ते 10 मंडलं जी रचलेली त्या ऋषींची ही नावं आहेत. म्हणून बघा की ऋग्वेदामध्ये जे आपल्याला विचारांचं, ठीक आहे, थॉटचं जे डायव्हर्सिफिकेशन दिसतं, जे वेगळेपण दिसतं, त्याच्यामध्ये खूप सारी विविधता दिसते विचाराची. त्याचे कारण काय आहे? तर खूप साऱ्या लोकांनी ते लिहिलेलं आहे किंवा रचलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीचं हे नाव विचार जे आहे ते सेम असू शकत नाही. तर विचार सेम नसल्यामुळे आपल्याला खूप सारी डायव्हर्सिटी जी आहे ती ऋग्वेदामध्ये दिसते. आणि म्हणून बघा की जेव्हा आपण 18व्या 19व्या शतकामधल्या सामाजिक धार्मिक चळवळी बघतो आणि तेव्हा जेव्हा वेदाकडे पुन्हा झाला, प्रत्येक गोष्टीचा बेस ते वेदामध्ये कसं हुडकतात, त्याच्यामुळे का तिथे डायव्हर्सिटी आपल्याला मिळते. म्हणजे प्रत्येकाला तिथे काही ना काही त्याच्या विचाराला बेस मिळतो. त्याचं रिझन काय की ते एका व्यक्तींनी लिहिली नसून ती अनेक व्यक्तींनी त्याची रचना केलेली आहे किंवा कंपायलेशन केली आपण असं म्हणत रचना म्हणण्यापेक्षा. त्यामुळे 17चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 18 बघा, जोड्या लावा. आता डाव्या बाजूला बघा की लोमाश ऋषीची गुहा, दुसरं दुर्गा मंदिर, तिसरं विष्णू मंदिर, तिसरं बरहुतचा स्तूप, असं त्यांनी नावं दिले. तर पुढे त्यांचे प्लेसेस दिलेले आहेत. आता लोमाश ऋषीची गुहा जी आहे हा मुळात जर आपण बघितलं की आर्किटेक्चरमध्ये जर बघितलं तर ॲक्च्युली आर्किटेक्चरची सुरुवात जी झालेली आहे खरी, ज्याचं आपल्याला एव्हिडन्सेस सापडतात ते मौर्य साम्राज्याच्या वेळेस. विशेषतः दगडाचा वापर आर्किटेक्चरमध्ये अशोकापासून चालू झालेला आहे आणि अशोकाच्याच काळामध्ये आपल्याला की दगडामध्ये गुहा, ठीक आहे, गुहा शिल्पाचा सुरुवात आपण किंवा गुहा मंदिरे खोदण्याची सुरुवात झाली आपल्याला असं म्हणता येईल. आणि त्यातलं जे पहिले जे आहे ते लोमाश ऋषीची गुहा आहे. तर तो कुठं होती? ती बिहार राज्यातील बाराबर डोंगरामध्ये होती. म्हणजे हे करेक्ट आहे. दुर्गा मंदिर जे आहे, दुर्गा मंदिर गुप्त काळामध्ये जे बांधीव मंदिरं चालू झाली होती, जनरली मंदिराचा उदय जर आपण बघितला किंवा बांधीव मंदिराचा उदय जर बघितला तर तो कुठं होता? गुप्तांच्या काळामध्ये होता. विष्णू मंदिर आणि दुर्गा मंदिर ही त्याच वेळेस आलेले होते. दुर्गा मंदिर कुठं आहे? तर ऐहोळ इथं आहे. ठीक आहे, कर्नाटकमध्ये बादामी जे गाव होतं त्या शेजारी ही ऐहोळ ठिकाण आहे, तिथे हे दुर्गा मंदिर आहे. विष्णू मंदिर आहे ते कुठं आहे? देवगडला आहे. विष्णू मंदिर जे आहे ते देवगड आहे. तर हे देवगड कुठं आहे? UP आणि MPच्या बॉर्डरला हे देवगड हे गाव आहे. आणि ते अर्ली आपण म्हणतो ना की अर्ली मंदिर आपल्याला कुठं दिसतं? तर देवगडला जे विष्णू मंदिर आहे. की बरहुतचा स्तूप कुठं आहे? तर मध्य प्रदेशला सतना जिल्ह्यामध्ये बरहुत इथं आहे ते. तर हे जर बघितलं आपण जोडायला हवं तर काय यायला पाहिजे? 1, 2, 3 आणि 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 यायला हवे. आता बरहुत जो स्तूप आहे तो स्तूप जनरली त्या स्तूपाची जी रचना आहे ते त्याच्यामध्ये त्याच्या अवशेष खूप काही राहिले नाहीत तिथे. ठीक आहे, लोकांनी ते जवळजवळ सगळे काढून घेऊन गेलेत. आणि तिथं जे आहे की त्याच्यावर जे वेगवेगळ्या स्टोरीज कोरल्या गेलेल्या आहेत, बुद्धांच्या जीवनातली ज्या स्टोरीज वगैरे लिहिल्या गेलेल्या आहेत त्या स्टोरीज सगळ्या कुणाच्या? तर शुंग, ठीक आहे, शुंग डायनेस्टीच्या काळात लिहिल्या गेल्या. तिथे एक फेमस स्टोरी आहे, त्या स्टोरीचं नाव आहे मृगजातक.
मृगजातक स्टोरी काय होती की जी फेमस स्टोरी आहे की बुद्धांचा जन्म हा म्हणजे एक सुवर्ण मृग म्हणून किंवा हरिण म्हणून जन्म होतो आणि ते एका सावकाराच्या मुलाला वाचवतात नदीत गंगेमध्ये वाहत जात असताना आणि तो मुलगा मग तिथल्या राणीला एक स्वप्न पडतं जे स्वप्नामध्ये तो मृग जो आहे सोनेरी मृग येतो आणि तो मृग पाहिजे म्हणून तो कोण जे पत्ता सांगेल त्याला राजा बक्षीस जाहीर करतो आणि तो मुलगा मग ते लालची होऊन त्या मृगाचं ठिकाण दाखवून देतो आणि राजा त्याला बाण चालवणार तर तितक्यात तो बोलायला लागतो आणि त्याच्याकडून राजा शिक्षण घेतो. अशा प्रकारचं तो स्टोरी आहे की मृगजातक म्हणून फेमस स्टोरी आहे. तर ती कुठं आहे? बरहुतच्या स्तूपला आहे. त्यामुळे 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 19 बघा, पुढील विधानांमधून अयोग्य पर्यायाची निवड करा. आता डाव्या बाजूला बघा काय दिलेलं आहे. तर डाव्या बाजूला हे सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेलं शिल्प आहे. ठीक आहे, दाढीवाला पुरुष शिल्प. हे नर्तिका शिल्प आहे, हे सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेलं आहे. हे दोन्ही जे आहेत पहिले हे कुठे सापडलेले आहेत? तर मोहनजोदारो येथे सापडलेले. हे दोन्ही जे आहेत हे मोहनजोदारो येथे सापडलेले आहेत. तर दाढीवाला पुरुष शिल्प चुनखडीच्या दगडात कोरलेलं असून उंची 18 सेंटीमीटर आहे. तर हे करेक्ट आहे, हे 18 सेंटीमीटरच आहे. आणि त्याची ही नर्तिका शिल्प जी आहे त्याची उंची 4.5 इंच आहे, जवळजवळ 10-10.5 सेंटीमीटर होते. हेही करेक्ट आहे. सारनाथ सिंहस्तंभ, आता अयोग्य विचारले आपल्याला. सारनाथ सिंहस्तंभ शीर्ष त्याच्याबद्दल दिले की चुनार खाणीतील एकसंध पिवळ्या वालुकाश्मात कोरला गेला आहे. तर हेही करेक्ट आहे. आता लक्षात ठेवा की सारनाथचा जो सिंहस्तंभ शीर्ष आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे की भारताची जी राजमुद्रा आहे ती आपण इथूनच घेतलेलं आहे. सारनाथ हे ठिकाण आपल्याला याच्यासाठी महत्त्वाचं आहे की गौतम बुद्धांनी पहिलाच सेरेमन किंवा त्यांचा पहिला उपदेश जो आहे तो सारनाथ इथं दिलेला आहे. आणि अशोकाने जे काही पिलर्स उभा केले त्यातले इथे एक पिलर उभा केलेला आहे सारनाथला, जो सिंहस्तंभ शीर्ष असं आपण म्हणतो. दुसरा आणखी एक फेमस स्तंभ आहे वृषभ स्तंभ शीर्ष म्हणून. तर ते दोन्ही आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता सिंहस्तंभ शीर्षामध्ये काय काय आहे तर त्याची रचना जर आपण बघितली तर असं घंटीच्या आकाराचं खाली असं उलटं कमळ आहे, ज्याला आपण बेल शेप्ड म्हणतो. ते आपण दारियस राजा इराणकडून घेतले. ठीक आहे, इराणचा तो प्रभाव आहे असं दिसतं. त्याच्यानंतर 2 अशा कडा आहेत, त्या कडावर असं चौकोनी आहे आणि मध्ये धम्मचक्र आहे आणि असे शेजारी प्राणी दिलेले आहेत. ते प्राणी कुठले कुठले आहेत? एक बैल आहे, हत्ती आहे, ठीक आहे, घोडा आहे आणि सिंह आहे. आणि त्याच्यावर एकमेकांना पाठ करून किंवा एकमेकांचे पाठ चिटकून चारी दिशेला 4 सिंह आहेत. आता हे बैल, हत्ती, घोडा आणि सिंह हे असण्याचं रिझन आहे ते प्रतीक म्हणून आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये जे आहेत ते ऑलवेज धावण्याच्या पोजमध्ये. तुम्ही जर ते बघितलं तर ते असे थांबलेले नाही, ते धावण्याचे आहेत. तर ते काय इंडिकेट करतं की हे जे चक्र आहे 2 प्राण्यांमधलं जे चक्र आहे ते धम्मचक्र प्रवर्तन आहे, म्हणजे ते चक्र सतत फिरत आहे, त्याचा असा अर्थ आहे. आता हत्ती आहे तर गौतम बुद्धाची आई गर्भवती असताना त्या आईच्या स्वप्नामध्ये हत्ती आला होता, त्याचं ते प्रतीक आहे. वृषभ राशीत गौतम बुद्धाचा जन्म झाला, हे बैल त्याचं प्रतीक आहे. आणि जो घोडा आहे कंटक नावाचा घोडा होता. ठीक आहे, ज्या घोड्याहून त्यांनी गृहत्याग केला होता. ऑलरेडी आपण बघा 5व्या किंवा 6व्या टेस्टमध्ये ऑलरेडी आपण प्रश्न विचारला होता की बुद्धांच्या जीवनाची प्रतीकं आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर कंटक नावाच्या घोड्यावर बसून त्यांनी गृहत्याग केलेला होता. आणि सिंह हे जे प्रतीक आहे तर सिंह हे कशाचं प्रतीक आहे तर राज ऐश्वर्याचं प्रतीक आहे, जे गौतम बुद्ध होतं. तर त्यामुळे हे सिंह ही प्रतीक म्हणून वापरलेलं आहे. हे तिन्ही विधानं करेक्ट आहेत पण अयोग्य विचारले, त्यामुळे 19चं उत्तर आहे यापैकी नाही. क्वेश्चन नंबर 20 बघा, पुढील दिलेली विधाने अभ्यासा. कांचीचं कैलासनाथ मंदिर, सेकंड तंजावरचं बृहद्देश्वर मंदिर, मदुराईचे मीनाक्षी मंदिर, हळेबीड येथील होयसाळेश्वरचं मंदिर, भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर, कोणार्कचं सूर्य मंदिर, वरीलपैकी द्रविड शैलीतील मंदिराबाबत योग्य. आता त्यांनी विचारले आपल्याला द्रविड. आता आपल्याला माहिती आहे की मंदिराची 3 शैली आहेत, एक नागर शैली, सेकंड द्रविड शैली आणि तिसरं वेसर शैली किंवा वासर शैली आपण त्याला म्हणतो. वासर किंवा वेसर शैलीमध्ये ह्या दोघांचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सापडतात. आता त्यांनी विचारले द्रविड शैली. आता द्रविड शैलीची कुठले मंदिर आहेत? हे पहिले 3 मंदिरं जी आहेत ती द्रविड शैलीशी आहेत. हे जे आहे हे वासर शैली किंवा वेसर शैलीचे आहेत आणि ही खालची 2 जी मंदिरं आहेत ती मंदिरं जी आहेत ती नागर शैलीची आहेत. आता द्रविड शैलीची जी वैशिष्ट्ये आहेत, द्रविड शैलीवर ऑलरेडी आपण एक प्रश्न विचारून झाला टेस्टमध्ये. द्रविड शैलीची जी वैशिष्ट्ये आहेत ते 3 गोष्टी त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक म्हणजे विमान. ठीक आहे, विमान काय असतं तर जे गर्भगृहावर जे शिखर राहतं त्या शिखराला जे आहे त्याला विमान म्हणतात. दुसरं आहे गोपुरम, तिसरं आहे प्राकृत. हे शब्द माहीत पाहिजे. गोपुरम म्हणजे काय की हे मंदिराच्या बाहेर साऊथमध्ये तुम्ही बघितलं असं मोकळं पटांगण असतं, त्या पटांगणाला प्राकृत म्हणतात. आणि पटांगणाच्या बाहेर एक गेट असतं मोठं,
चौकोनी, तर त्याला गोपुरम म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे शिखर असतं तर शिखर असे मजल्यासारखं शिखर राहतं. ठीक आहे. म्हणजे ते मजल्यासारखं शिखर असतं आणि प्रत्येक मजला हा विशिष्ट देवाला डेडिकेट केलेला असतो आणि त्या मजल्याला भूमी म्हणतात. म्हणजे हे जर मजले आहेत ह्या मजल्याला भूमी म्हटलं जातं. असं प्रत्येक मजला जे आहेत आणि सगळ्या देवांना काय सारखे मजले असत नाहीत. समजा तंजावरचं बृहदेश्वरचं मंदिर बघितलं तर त्याला 13 मजले आहेत किंवा 13 भूमी आहेत. मजले म्हणण्यापेक्षा ते 13 भूमीचं आहे. तर हे अशा प्रकारचं आहे की शिखरावर असं पायऱ्या असं जर किंवा मजले असं जर का राहतं त्याला भूमी असं म्हणतात. ठीक आहे. तर ही द्रविड शैली जी आहे जनरली कृष्णा नदीच्या दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत सापडते. तर 3 मंदिरं म्हणजे पहिले 3 आहेत ABC. त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3. बघा क्वेश्चन नंबर 21. पुढील दिलेल्या विधानामधून योग्य विधानांची निवड करा. कल्हणद्वारा रचित राजतरंगिणी ग्रंथातून आपल्याला काश्मीरच्या राजाच्या इतिहासाची माहिती मिळते. तर हे करेक्ट आहे. राजतरंगिणी या ग्रंथातूनच आपल्याला काश्मीर राजाचा इतिहास मिळतो. आता कल्हण हा अर्ली मेडिवल म्हणजे बघा की पूर्व मध्ययुगीन इतिहासाचा जो सोर्स आहे विशेषतः काश्मीरच्या इतिहासाचा तो आपल्याला कल्हणच मिळतो. त्यामुळे हे करेक्ट आहे. चोल शासक राजराजाने तंजावर इथं बृहदेश्वर मंदिर बांधले तर हे करेक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये बघा चोल शासक राजराजाने तंजावरचं आणि इथं आणखी एक आहे की गंगईकोंडा चोलापुरम हे कोणी बांधलेलं आहे तर फर्स्ट राजेंद्र. ठीक आहे. यांनी बांधलेलं आहे. चोल शासक हे 2 चोल शासक आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यामुळे दोन्हीची दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 22 बघा. पुढील दिल्ली सल्तनतच्या संदर्भात इक्ता आणि इक्तेदार शब्दाबाबत योग्य पर्यायाची निवड करा. पहिलं आहे सल्तनतचे विभाजन इक्त्यामध्ये केलेले असे व त्याच्या प्रमुखास इक्तेदार म्हटले जात असे. सेकंड, पर्शियन भाषेत शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शाळा म्हणजे इक्ता आणि तेथील शिक्षक म्हणजे इक्तेदार होय. सुलतानाचे दुसरे नाव इक्तेदार असून संपूर्ण साम्राज्याला पर्शियन भाषेत इक्ता म्हटले जाते. सैनिकांना इक्ता म्हटले जात असे व सेनापतीस इक्तेदार म्हटले जातात. आता जेव्हा दिल्ली सल्तनत आपण बघूत त्याच्यामध्ये इक्ता आणि इक्तेदार ही जी संकल्पना आहेत ह्या राज्याचे वेगळे विभाग पाडले होते आणि त्या विभागाला इक्ता हे नाव देण्यात आलं होतं आणि त्याचा जो हेड असेल त्या हेडला इक्तेदार म्हटलं जात असे. ठीक आहे. तर हे पहिलं जे आहे ते करेक्ट आहे. हे दुसरे, तिसरं आणि चौथं हे रॉंग आहे. त्यामुळे 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता बघा 23 पासून 30 पर्यंतचे जे आहेत ते मॉडर्न इंडियावर क्वेश्चन्स आहेत की आधुनिक भारताचा इतिहासावर आणि महाराष्ट्राचा इतिहासावर आहे. आता पहिलं बघा प्रबोधनाची प्रक्रिया 19व्या शतकाच्या आरंभी भारतात सुरू होण्यास प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. आता प्रामुख्याने कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत तर प्रबोधन सुरू होण्यासाठी एक तर ख्रिश्चन मिशनऱ्यांचं कार्य आहे हे तर करेक्ट आहे आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांचा संपर्क आहे. ह्या 2 गोष्टी आल्यामुळे भारतीय जनमानसामध्ये ठीक आहे तुलना व्हायला लागली. ब्रिटिश आणि आपल्यामध्ये आपल्या सोसायटीचं वैगुण्य जे आहे त्यांना दिसायला लागलं आणि त्याला रिॲक्शन करून की भारतीय जे जनमानस आहे ते उभा राहिलं. ठीक आहे. त्यांना आपल्यातले फ्लॉज बी दिसायले आणि यांच्यामधला दांभिकपणा किंवा खोटारडेपणाही त्यांना दिसायला लागला आणि त्यातून आधुनिक किंवा समाज प्रबोधनाची चळवळ ज्याला आपण काय म्हणतो प्रबोधनाचे युग सुरू झालं. तर हे 2 प्रामुख्याने घटक कारणीभूत ठरले. तर त्यामुळं 23चं उत्तर हे दोन्ही घटक आहेत पर्याय क्रमांक 3. आता 24 बघा कालानुक्रमे मांडणी करा. बघा आता यावर्षी जो मेन्सचा पेपर झालेला आहे जो आता डिसेंबरला राज्यसेवेची प्रिलिम्सचे मेन्सचा पेपर झाला हिस्ट्रीमध्ये तर कालानुक्रमेचे 2 प्रश्न विचारलेले आहेत. बघा म्हणजे कालानुक्रमे दरवर्षी 1-2 प्रश्न याच्यात राहतात. याचा अर्थच काय आहे की तुम्हाला हिस्ट्रीचा अभ्यास करताना तो इव्हेंट तर तुम्हाला माहीतच पाहिजे पण त्याचबरोबर त्याचं कालानुक्रमे म्हणजे क्रोनॉलॉजी ही आपल्याला माहीत पाहिजे किंवा ती क्रोनॉलॉजी आपण समजून घ्यायला पाहिजे. आता सत्यशोधक समाज जो आहे सत्यशोधक समाज कधी स्थापन झालेला आहे 1873 पुणे इथं. कुणी स्थापन केलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलं आहे. आर्य समाज आहे. आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे. ते कधी स्थापन झालेलं आहे तर 1875 साली. कुठं झालं तो पण महाराष्ट्रातच मुंबईमध्ये झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर रामकृष्ण मिशन जो आहे रामकृष्ण मिशन कुठं बंगालमध्ये झालेलं आहे आणि कोणी कधी स्थापन झालेला आहे तर तो झालेला 1887 मध्ये आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जी आहे ती 1885 साली स्थापन झालेली आहे. तर आता आर्य समाजाच्या बाबतीमध्ये स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा जो ग्रंथ आहे आर्य समाजाबद्दल तो काय सत्यार्थ प्रकाश. तर हे जो ग्रंथ आहे तर सत्यार्थ प्रकाश हे नाव लक्षात ठेवा कारण ते विचारण्याची शक्यता आहे. 24चं उत्तर आहे क्रोनॉलॉजीमध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आता 25 बघा 25 जो क्वेश्चन आहे इंग्लंडमध्ये क्रांतिकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवण्यात अग्रेसर असणाऱ्या श्यामजी कृष्ण वर्मा बाबत योग्य विधानाची निवड करा. तर श्यामजी कृष्ण
वर्मा यांचा जन्म जो आहे तो 1857ला झाला आणि मृत्यू झाला 1930ला. हा त्यांचा कार्यकाळ आहे जीवनाचा. आता बघा की जेव्हा आपण क्रांतिकारी चळवळीचा अभ्यास करतो किंवा भारताचं फ्रीडम स्ट्रगल हे फक्त भारतात लढलं गेलं असं नाही, भारताचं स्वातंत्र्य युद्ध भारतात नाही तर विदेशातही लढलं गेलं. आणि आपण जनरली अभ्यास जो करतो तो अभ्यास 3 ठिकाणचा करतो. एक आहे की युरोपमध्ये ही चळवळ कशी चालली, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी युरोपमध्ये कसे प्रयत्न झाले, विशेषतः ब्रिटन किंवा इंग्लंड आणि पॅरिस किंवा फ्रान्समध्ये. आणि शेवटी सुभाषचंद्र बोस जेव्हा भारतातून गेले जर्मनीला आणि जर्मनी या देशामध्ये, त्यानंतर युरोप म्हणजे अफगाणिस्तानमध्ये आणि लास्ट जे आहे ते अमेरिकेमध्ये. ठीक आहे, अमेरिकेमध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी जनमत करण्यासाठी किंवा तिथूनही ही चळवळ कशी चालू केली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, ह्या 3 गोष्टी आपण अभ्यास करतो. त्यातल्या त्यात इंग्लंडमध्ये क्रांतिकारी चळवळीतलं श्यामजी कृष्ण वर्मा हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं विधान बघा की 1897 साली लंडनला स्थायिक झाल्यानंतर परदेशी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरू भारतीय तरुणांना दर साल त्यांनी 6 शिष्यवृत्त्या देऊ केल्या. हे विधान करेक्ट आहे. सेकंड आहे, या शिष्यवृत्तीची प्रखर राष्ट्रवादी तरुणांची काटेकोरपणे निवड केली जाईल. ही करेक्ट आहे. आता या शिष्यवृत्तीसाठी जेव्हा निवड केली जायची तेव्हा त्याची प्रीकंडिशनच होती की तुम्हाला जर ही शिष्यवृत्ती निवडली तर तुम्हाला ब्रिटिशाची चाकरी करता येणार नाही. तुमचं टॅलेंट किंवा तुम्ही तिथं पास होऊन पुन्हा तुम्ही वापस जाऊन ब्रिटिशांची नोकरी करू शकणार नाही. हे त्याची कंडिशनल क्लॉजच होतं की तुम्हाला नोकरी करता येणार नाही. ठीक आहे, जे काय आहे तुम्हाला देशसेवेला वाहून घ्यावं लागायचं. तर ही करेक्ट आहे. तिसरं, इंडियन सोशलिस्ट पत्रक सुरू केलं. 1905 साली इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली. ही करेक्ट आहे. 1905लाच बघा 3 गोष्टीची एस्टॅब्लिशमेंट केली. कुणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. एक आहे इंडिया हाऊसची स्थापना केली, इंडियन सोशलिस्ट नावाचं मासिक त्यांनी हे केलं आणि इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली. ह्या तिन्ही घटना ज्या आहेत किंवा ह्या तिन्ही गोष्टींची स्थापना ती 1905 सालीच केलेली आहे. इंडिया हाऊसची स्थापना, सेकंड इंडियन होम रूल सोसायटी आणि इंडियन सोशलिस्ट नावाचं मॅगझिन जे आहे, मासिक जे आहे ते मासिकसुद्धा केलेलं आहे. आता एवढे पुरते श्यामजी कृष्ण वर्मा मर्यादित नाही आहेत. तर त्याच्या आधी म्हणजे लंडनला जाण्याच्या आधी ही श्यामजी कृष्ण वर्मा जे आहेत ते बऱ्यापैकी काम करून घेत, तेही माहिती असायला पाहिजे. 1897च्या आधी जे इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या 2 गोष्टी आपल्याला यांच्याबद्दल माहिती असायला पाहिजेत. एक म्हणजे आर्य समाजाच्या ठीक आहे मुंबई शाखेचे ते अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष, जे आपण मगाच्या क्वेश्चनमध्ये बघितलं की आर्य समाजाची स्थापना. आणि स्वामी दयानंद सरस्वती आणि सत्यार्थ प्रकाश यांचा त्यांच्या विचारावर खूप मोठा प्रभाव होता. ठीक आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये समाज सुधारणेचे एक प्रकारे रक्त होतं, समाज सुधारणेला त्यांनी पाठिंबाच दिलेला होता. सेकंड थिंग म्हणजे 1991 साली जे एज ऑफ कन्सेंट बिल आहे, जे संमती वयाचं बिल आहे, जे मांडलं होतं बेहराम मलबारी असतील, चंदावरकर रानडे असतील, या लोकांनी, KT तेलंग असतील, त्याला यांचा विरोध होता. कुणाचा? लोकमान्य टिळकांचा विरोध होता. आणि लोकमान्य टिळकांना समर्थन कुणी केलेलं होतं? तर श्यामजी कृष्ण वर्मांनी या बिलाच्या बाबतीमध्ये लोकमान्य टिळकांना त्यांनी समर्थन केलं होतं. लोकमान्य टिळक आणि त्यांचे संबंध इथूनच चांगले झालेले होते. त्यानंतर लोकमान्य टिळकांना जेव्हा 1997-98ला जेव्हा अटक झाली रँडच्या हत्येनंतर, तर त्यानंतर ते इथून इंग्लंडला निघून गेले. म्हणून बघा आपल्याला पुढे दिसतं की त्यांनी जे 6 शिष्यवृत्ती चालू केल्या त्याच्यामधली जे छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती जी होती ती विदा सावरकरांना मिळाली. आणि त्यासाठी रिकमेंडेशन जे होतं ते रिकमेंडेशन कुणाचं होतं? तर लोकमान्य टिळकांचं होतं. ठीक आहे, तर त्यामुळे ही आपल्याला गोष्ट माहिती असायला पाहिजे. आता यांनी जवळजवळ ह्या बिलला विरोध करताना अजमेर इथं आंदोलनही केलं होतं, म्हणजे अजमेरला इथं त्यांनी सभाही घेतलेल्या होत्या संमती विधेयकासाठी. त्यानंतर बघा की जेव्हा ते तिथं गेले म्हणजे कुठे इंग्लंडमध्ये, तिथं हर्बर्ट स्पेन्सर जे आहे तो वारल्यानंतर त्याच्या स्मृतिप्रत्यार्थ जे आहे तर त्यांनी एक लेक्चर सिरीज चालू केली होती. ठीक आहे, ज्याच्यामध्ये 3 लेक्चर सिरीजचं मानधन 1000 रुपये देण्यात येत होतं आणि शिष्यवृत्ती ज्या आहेत त्या 2000 रुपये होत्या. ठीक आहे, तर त्या लेक्चर सिरीजच्या निमित्ताने लाला लजपतराय असतील, लाला हरदयाळ असतील, त्या भरपूर लोकांना तिथं त्या लेक्चरच्या बहाण्याने तिथं लेक्चर डिलिव्हर करण्यासाठी बोलवलं जात असे. आता त्याचवेळी बघा की जेव्हा ही चळवळ युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये विशेषतः चालू होते आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की सावरकर तिथं आले इंडिया हाऊसमध्ये आणि श्यामजी कृष्ण वर्मा जेव्हा 1909 साली तिथून जेव्हा ते पॅरिसला गेले तेव्हा इंडिया हाऊसचं किंवा त्या काळामध्ये जेव्हा ते तिथे नव्हते तेव्हा त्याचे हँडलिंग जे आहे ती सगळं कोण बघायचे? तर विदा सावरकर बघायचे. त्यानंतर अशीच गोष्ट पॅरिसमधूनही चालत होती. ठीक आहे, हीच गोष्ट जी आहे ती पॅरिसमधूनही आंदोलन चालत होतं आणि पॅरिसचे जे आंदोलन आहे ते कोण करत होतं? सरदार सिंग राणा. ठीक आहे, जिथं आपण मादाम कामा आपण म्हणतो की त्या पॅरिस सेंटरलाच होत्या, तिथं त्यांनी वंदे मातरम हे पत्रक तिथून
चालवलेलं होतं. ठीक आहे. त्यांनी ही 3 शिष्यवृत्त्या ज्या आहेत त्या भारतीय युवकांसाठी दिलेल्या होत्या. त्याची नावंही महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांच्याच नावावर आहे. आणि तिसरं एक जे आहे ते 3 शिष्यवृत्ती त्यांनी दिलेल्या होत्या राणांनी पण. ठीक आहे. आणि जे अमेरिकन चळवळ होती, तर अमेरिकन चळवळीमध्ये आपल्याला एक नाव माहिती पाहिजे, एक तारकनाथ दास, ज्यांनी फ्री हिंदुस्तान नावाचं पत्रक काढलेलं होतं. आणि लाला हरदयाळ जे आहेत, ही लोकं आपल्याला माहिती असायला पाहिजे अमेरिकन चळवळीच्या बाबतीमध्ये. त्यामुळे 25चं उत्तर हे तिन्ही विधानं जे आहेत ते करेक्ट आहेत वरील सर्व. 26 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. पहिलं, सप्टेंबर 1861 बॉम्बे स्टँडर्ड, द टेलिग्राफ व कुरिअर या 3 वृत्तपत्रांचे एकत्रीकरण होऊन रॉबर्ट नाईट यांच्या संपादनाखाली द टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू झालं. तर रॉबर्ट नाईटनी च्या संपादनाखाली द टाइम्स ऑफ इंडिया ही चालू झालं. हे करेक्ट आहे. बॉम्बे स्टँडर्ड असेल, द टेलिग्राफ असेल, कुरिअर असेल, यांचं एक होऊन त्यांनी चालू केलं. आणि पुढेच रॉबर्ट नाईटनीच 1875 साली स्टेट्समन नावाचं एक वृत्तपत्र चालू केलं. ठीक आहे, स्टेट्समन, ते हेही रॉबर्ट नाईटनीच चालू केलेलं आहे. 1891 साप्ताहिक म्हणून निघणारे अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र. आता अमृत बाजार पत्रिका कधी आलं होतं, तर साधारणतः 1868 आलं होतं. ठीक आहे, 1868 जे अमृत बाजार पत्रिका चालू झालं होतं ते 1891 जर आपण बघितलं तर ते साप्ताहिक म्हणून होतं. पण जसं मग आम्ही डिस्कस केलं की एज ऑफ कन्सेंट बिलचा वाद चालू झाला आणि त्यावेळी ते साप्ताहिकचं एक दैनिक बनलेलं 1891 साली. आता हे कुणी स्थापन केलं होतं अमृत बाजार पत्रिका, तर शिशिर घोष. ठीक आहे, शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष या दोघांनीही वृत्तपत्र चालू केलं. दोन्ही विधानं जी आहेत ती करेक्ट आहेत. आता बघा की तुम्ही जर या वर्षीचा जर पेपर बघितला राज्यसभा मेन्सचा जे झालेला डिसेंबरमध्ये, तर त्याच्यामध्ये बघा की वृत्तपत्रावर 4 क्वेश्चन्स आहेत. म्हणजे वृत्तपत्र आणि वृत्तपत्रे संबंधी ज्या घडामोडी त्याच्यावर 4 क्वेश्चन्स आलेले आहेत. आणि त्यातला एक जो क्वेश्चन आहे की क्रोनॉलॉजिकली त्याची अरेंजमेंट करा. जसं मी मग म्हटलं तुम्हाला की यावर्षी कालानुक्रमे जी मांडणी आहे त्याचे 2 प्रश्न आहेत. त्यातला हा एक प्रश्न आहे. तिथं त्यांनी विचारलं होतं की बॉम्बे, ठीक आहे, बॉम्बे हेरॉल्ड आहे, बॉम्बे गॅझेट आहे, बॉम्बे कुरिअर आहे, बॉम्बे समाचार आहे, तर यांची क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे बॉम्बे हे नाव असलेले जे वृत्तपत्र आहे त्यांची क्रोनॉलॉजी त्यांनी विचारलेली आहे. त्यामुळे वृत्तपत्र सेक्शन जो आहे तुम्हाला दरवर्षी दिसतं. यावर्षी तर त्यांनी 4 प्रश्न विचारले. आता जस्ट इमॅजिन करा की 60पैकी 4 प्रश्न आहेत. 60पैकी 4 प्रश्न आहेत. तर त्याचं वेटेज बघा, जवळजवळ आपण असं म्हणतो की 8%च्या आसपास वेटेज आहे, 7-8%च्या आसपास आहे. तर खूप ह्यूज वेटेज आहे या टॉपिकला. त्यामुळं वृत्तपत्र जे आहे ते, आणि याच्यामध्ये बघा की आता मी सांगितलं की बॉम्बे हेरॉल्ड आहे, बॉम्बे कुरिअर आहे, बॉम्बे गॅझेट आहे, बॉम्बे टाइम्स आहे, बॉम्बे समाचार आहे. हे बॉम्बे समाचार महत्त्वाचं आहे बघा. का बॉम्बे समाचार महत्त्वाचं आहे? एक्सपेक्टच होतं यावर्षी क्वेश्चन येणं. कशामुळे एक्सपेक्ट होतं? कारण त्याला आता 200 वर्ष झालेली आहेत. आणि बॉम्बे समाचार, त्याला आपण मुंबई समाचार सध्या म्हणतो, की बॉम्बे समाचार हे भारतातलं, एशिया खंडातलं सगळ्यात जुनं चालू असलेलं वृत्तमानपत्र आहे. आता सध्या जे चालू आहे त्याला 200 वर्ष झालेली आहेत. ठीक आहे, त्याचे जे फाउंडर जे आहेत ते फाउंडर कोण आहेत बॉम्बे समाचारचे? फरदून मुर्जबान. ठीक आहे, हे फरदून मुर्जबान नावाचे पारशी आहेत. आणि पश्चिम भारतातलं पहिलं म्हणजे देशी भाषेमध्ये काढलेलं पत्रक जे आहे, वृत्तपत्र जे आहे, त्यांचा मान यांना जातो आहे. आणि कधी झालं तर तिकडं बंगाल समाचार, म्हणजे आधी बंगालमध्ये आलं भारतातलं पहिलं बंगाल समाचार, त्यानंतर 4 वर्षांनी यांनी काढलेलं आहे. ठीक आहे, आणि इव्हन पहिली जी प्रेस आहे वेस्टर्न महाराष्ट्रामधली जी पहिली प्रेस आली तर ती प्रेससुद्धा यांनीच केलेली आहे. कोणी केलेली आहे? की फरदून मुर्जाबान यांनीच. ह्या गोष्टी यांच्याबद्दल लक्षात ठेवा. 26 उत्तरे पर्याय क्रमांक 3. 27 बघा, 1919च्या कायद्याची उद्देशपत्रिकाबाबत योग्य विधानांची निवड करा. पहिलं, भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य भाग राहील. भारतात जबाबदार शासन पद्धती प्रस्थापित करण्याचे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे. भारतात पूर्णपणे जबाबदार शासन पद्धती स्थापन करण्याचे उद्दिष्ट क्रमाक्रमाने गाठण्यात येईल. हे तिन्ही घटक जे आहेत ते करेक्ट आहेत बघा. एक, भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक राहील, करेक्ट आहे. भारतात जबाबदार शासन पद्धती प्रस्थापित करण्याचे ब्रिटिश सरकारचं उद्दिष्ट होतं, हे आहे. हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या करेक्ट आहेत. त्यामुळे 27 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 28 बघा, पुढील विधाने कोणत्या व्यक्तीबाबत आहेत ते ओळखा. सार्वजनिक सभेच्या द क्वार्टरली जर्नल ऑफ द पुना सार्वजनिक सभा या त्रैमासिकाचे ते संपादक होते. महात्मा गांधींनी यांना गंगेच्या पवित्र पाण्याची उपमा दिली होती. आता हे वाचलं कीच आपल्याला लक्षात येतं की हे कुणाबद्दल असायला पाहिजे? गोपाळकृष्ण गोखलेंबद्दल असेल. भारत सेवक समाज स्थापना त्यांनी केली होती.
आणि त्यांनी न्यायमूर्ती महादेव रानडे यांना गुरु मानले होते. गोपाळकृष्ण गोखले लक्षात ठेवा की गोपाळकृष्ण गोखलेंचे 3 शिष्य होते. एक महात्मा गांधी होते, दुसरं जे एकमेकांचे कट्टर विरोधक होते मोहम्मद अली जिना, ठीक आहे, आणि पुढे त्यांच्यामुळे जे 2 देश तयार झाले ते 2 देश एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले आहेत. मोहम्मद अली जिना तर असे म्हणायचे, त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की मला मुसलमानांचं गोखले व्हायचं आहे, ठीक आहे, तर ते गोखलेंना गुरु मानायचे. आणि तिसरं आहेत सरोजिनी नायडू, ठीक आहे. ह्या तिन्ही लोकांनी गोखलेंना गुरु मानलेलं आहे, ठीक आहे. त्यामुळे 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 29 बघा, जोड्या लावा अगेन की डाव्या बाजूला जे आहेत ते लिडरशिपची नावं दिली आणि उजव्या बाजूला जे आहेत त्यांनी स्थापन केलेल्या संस्था दिलेल्या आहेत. नारायण मेघाजी लोखंडे तर यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली. लाला लजपतराय आयटेकचे पहिले अध्यक्ष होते. स्वामी सहजानंद सरस्वती अखिल भारतीय किसान सभाचे अध्यक्ष होते. आणि चित्तू पांडे जे आहे ते समांतर सरकार त्यांनी उभा केलं होतं. तर सरळ जोड्या लावा. 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 30 बघा, गांधीजींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? आता बघा, गांधीजींनी जे वैयक्तिक सत्याग्रह चालू केलं त्याचे पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे. आता विनोबा भावेंचं मूळ नाव विनोबा भावे नव्हतं, विनोबा नव्हतं, त्यांचं नाव विनायक नरहर पंत भावे होतं. पण गांधीजींनीच त्यांना हे विनोबा नाव दिलेलं आहे, ठीक आहे. विनोबा नाव त्यांचं मूळ नाव नव्हतं, मूळ नाव जे होतं ते विनायक नरहर पंत भावे होतं, पण विनोबा हे नाव गांधीजींनी दिलेलं आहे. आता विनोबा भावे आपल्याला कुठल्या गोष्टी, आता विनोबा भावे हे मराठी, इंग्रजी, लॅटिन, अरबी आणि संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं, ठीक आहे. म्हणजे मराठीवर होतं, लॅटिनवर होतं, इंग्रजीवर होतं, अरबीवर होतं आणि संस्कृतवर होतं. विनोबा भावे आणखी आपल्याला कशासाठी महत्त्वाचे आहेत तर त्यांनी झेंडा सत्याग्रहामध्ये, ठीक आहे, 1923 साली जो झेंडा सत्याग्रह झाला होता, जो नागपूरला झाला होता, ज्याचं नेतृत्व वल्लभभाई पटेलांकडे होतं, त्याच्यामध्ये त्यांना पहिल्यांदा अटक झाली. त्यांच्या आयुष्यातली जी पहिली अटक आहे ती झेंडा सत्याग्रह इथं झालं होतं. आणि जी वायकोम चळवळ आहे, ठीक आहे, मंदिर प्रवेशाची, तिथंही ते सहभागी होते. वायकोम चळवळीमध्येही ती सहभागी होते. गीताही त्यांनी लिहिलेलं होतं. आणि गांधीजीची जी नई तालीम होतं शिक्षणाबद्दल, तर त्या नई तालीमला अंतिम रूप जे आहे ते अंतिम रूप कोणी दिलेलं आहे? विनोबा भावेंनी दिलेलं आहे. तर ते आणखी एका गोष्टीसाठी म्हणजे सर्वोदय योजना किंवा सर्वोदय संकल्पना, याच्याही बाबतीमध्ये आपल्याला ते माहीत असायला पाहिजे. त्यांची सर्वोदयाची जी संकल्पना होती ती अहिंसा, समानता आणि विकेंद्रित उत्पादन आधार किंवा विकेंद्रीकरणाच्या आधारावर उत्पादन पद्धती, याच्यावर त्यांचा भर होता. आणि भूदान, ठीक आहे, भूदान आणि ग्रामदान या चळवळीसंबंधीही आपल्याला विनोबा भावे माहिती असायला पाहिजे, भूदान आणि ग्रामदान. तर 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.